जोपर्यंत कारखाना चालू आहे तोपर्यंत घरात डीप क्लीन करायची असेल तर असंच करायला लागतंय बघा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं सकाळ सकाळी आंघोळीच्या अगोदर वरची टॉकी सगळी धुवून घेतली आणि हे बघा कढईतलं मी उडीद जळले ते काढते. कारण मोबाईलच्या नादात म्हणजे शॉर्ट व्हिडिओ माझा सोडायच्या नादात कनी मी तेल टाकलं, उडीद टाकलं, कारण मला उपीट करायचा होता आणि उडदाची फोडणी चांगली लागते. थोडंसं कुरकुरीत होईल असं ठेवलं आणि नंतर लक्ष गेलं तर ते पूर्णच असं काळं झालेलं, म्हणून ते काढलं आणि परत नवीन उडीद टाकलं. कारण उडीद घालून कनी तुम्ही उपीट करून बघा, तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे उपीट म्हणतात, उपमा पण कदाचित तुमच्याकडे म्हणत असतील. तर अशा पद्धतीने करून बघा, इतके छान चवीला लागते. तर आज सोपा नाश्ता म्हणून म्हटलं. आणि बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने मी उपीट केलं नव्हतं. हा बोला की. इथं अक्का म्हणणारी बाई गायब झाली. काय होते माहिती आहे, आमच्या चार्लीला कनी असं मला कोणी हाक मारून, हाक म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भाषेत हाक म्हणतात, तुमच्याकडे कदाचित आवाज दिला का नाही कोणीतरी, तर असं हाक दिली ना, हा एवढा भुंकत जाते, चावत नाही पण इतक्या जोरात असं फास्ट पळत जाते का नाही, समोरच्यानं पळतच घाबरून जायला पाहिजे. आणि इथं भाजीवाले येतात की नाही, त्यांना माहिती आहे माझ्या घरात कुत्रा आहे, तरी पण एक हाक मारावी आणि शांत बसावं का नाही. बाबा मी काहीतरी आता म्हणजे आज मी आता उपीट करत होते, गॅस बारीक करून किचनमधून बाहेर यायला वेळ लागते, तोपर्यंत हे अक्का एकदा पट्टा चालू केला की तो चालूच. मग चार्ली भुंकत त्या बाईची बाशी गेला आणि ती पळून गेली मी जाईतोपर्यंत बाहेर. तर इथं माझा नाश्ता झाला. त्यानंतर हे घरातली कनी झाडं मी थोडीशी बाहेर ठेवलेले, कारण आज त्याला मला कनी पाणी पण घालायचं आणि थोडंसं ऊन पण लागू दे. घरात बसून ती पण बिचारी कंटाळले असतील, म्हणून मग थोडंसं म्हटलं वाऱ्याचं झुळूक कनी त्यांना लागू दे, म्हणून ते सगळं कनी झाडं सगळी बाहेर ठेवली आणि सगळ्या घराची लोटून काढलं पहिल्यांदा, म्हणजे झाडू मारून घेतला, त्यानंतर फरशी पुसायला घेतली. तर इथं झाडू मारायच्या अगोदर माझा भात झाला होता, कांद्याची भाजी पण मी बनवून घेतली होती. आता फक्त कनी भाकरी पटापट नंतर टाकणार होते. कालचं पीठ थोडंसं गव्हाचं शिल्लक होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे नीलपुरतं फक्त कनी डब्याला चपात्या दिल्या होत्या. तन्मयला का सुट्टी आहे त्यामुळे भाकरी त्याला आवडते, भाकरी केली तरी चालते. तर डीप क्लीन म्हणजे मी कसं काय करते हे मी तुम्हाला सांगते. आता हा माझा हॉलमध्ये टी व्हीचा बेस आहे, तर टी व्हीच्या बेसमध्ये दोन्ही बाजूला ते झाडं होती, तर त्या कुंड्या का मी बाहेर ठेवलेल्या आहेत. तर दोन्ही बाजूला तिथलं सगळा तो पट्टा कनी पहिला पुसून घेतला, टिपॉयवरून पण मोप फिरवून घेतला आणि टिपॉय त्या बेसजवळ ठेवला. त्यानंतर हे एका बाजूचं कनी सोप्याचं बाकडं लांब असते की नाही, ते मी असं बाजूला सरकवलेलं आहे आणि ते पण असं बाकड्याच्या वरचं वगैरे ते बाजूच्या भिंतीचं कडेचं असं सगळं कनी पुसून घ्यायला बरं पडते. कारण किती जरी असं मोप असं त्या सोप्याच्या खालून जरी पुसलं ना, ते सोप्याचे जे पाय असतात ना त्याच्या खाली धूळ राहतेच आणि कडेपर्यंत ते फिरत नाही. त्यामुळे कनी म्हणून म्हटलं आज पूर्ण डीप क्लीन करून घ्यायचं, कारण 2-3 दिवस गावाला पण गेली होती आणि असं 15 दिवसातून एकदा केल्याशिवाय कनी असं फ्रेश पण वाटत नाही, म्हणजे फरशी पुसली तरी नाही पुसली असं वाटतंय. त्यामुळे हे लांब बाकड्याचं तिथलं पुसलं, परत बाकडा होता तसा जाग्यावर ठेवला. त्यानंतर इथं समोरच्या खिडकीच्या इथं दिवाण आहे, तर दिवाण पण तो बाजूला घेतला आणि त्यानंतर दिवाणच्या बाजूनं पण कनी मागच्या बाजूनं मला पुसून घ्यायचं होतं. तर ते फरशीवरून एक फेरी मारून घेतली. एका फेरीत काय मोपनं पुसून होत नाही, कारण धूळच एवढी असते ना, तर एक फेरी मारून घेतली. त्यानंतर तिथं खिडकी आहे बघा, त्या खिडकीवर पण कार्बन येऊन बसलेलं असते, तर त्या खिडकीवरचा पण पट्टा घेतला. त्यानंतर इथं भिंतीच्या खाली जी आपली कचगडी असते की नाही, तिथं पण हे बघा अशी धूळ चिकटून बसलेली असते, तर असं हे पुसून घ्यायला लागते. नाहीतर मग ते मला कनी असं म्हणजे माझ्या मनात असं साफसफाई नाही केली असं वाटतंय. जोपर्यंत मी इथंपर्यंत असं डीप क्लीन करत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला पण समाधान होत नाही. तर असं भिंतीचं हे पुसून घेतलं. त्यानंतर हे दिवाणच्या मागं थोडासा कचरा होता, ते मोपनंच असं बाजूला काढला, तिथलं पुसलं आणि दिवाण होता तसा जाग्यावर ठेवला. असे वस्तू हलवत पुसत कनी होती तशी जागाला ठेवली की जास्त पसारा पण वाटत नाही आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही. म्हणजे पसारा जास्त बघून पण कनी मन असं उदास होते. उदास म्हणण्यापेक्षा कामाचा कनी जो फ्रेश असं काम करावं असं वाटतं, तो उत्साह तो निघून जातोय. त्यामुळे कनी असं जिथलं साहित्य काढलं तिथलं पुसायचं, ते परत ठेवायचं, असं करायचं.
तर इथे माझं लांब बाकडं दिवाण वगैरे झाला होता. हे 2 खुर्च्यांची फक्त बाकडी पुसायची होती. तर मी ह्याला इथं चार्ली पण बसतोय, त्यामुळे दोन्ही खुर्च्यांची बाकडी परत त्या गाद्या पण मी मोपनं ओल्या पुसून घेतल्या. त्यानंतर ती मागची बाजूची फरशी पण पुसून घेऊया. तुम्ही म्हणाल सोफ्याचे गादी पण ताई कशाला पुसते, तर चार्लीचे केस 1-2 असं चिकटलेला असतातच ना, म्हणून मी ते पुसून घेते. त्याच्यावर ओलं ते मोप फिरवलं की त्याला ते चिकटून येते असं. तर मला ते फिश टँकचं पण पुसायचं होतं. साईडनं पुसले, पण नंतर माझ्या लक्षात आलं मी तिथं त्या फिश टँकमध्ये घालायला ते गोळ्या, त्याचं ते फिशचं फूड असते ते किंवा मीठ असं ते ठेवलेलं ते मी बाजूला केलं नव्हतं. फक्त फरशीच्या साईडनं असं ते फिश टँकच्या टेबलच्या बाजूनं पुसून घेतलं होतं. तर ते पण थोडंसं राहिल्यावर पण माझं एकदा काम पूर्ण झालं आणि तेवढंच माझ्या जर डोक्यात आलं ना की ते मी पुसलं नाही, तर मला ते तोपर्यंत असं बरं नाही वाटत, म्हणजे काम पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मी परत ते सगळं पुसलं आणि राहिलेली जी मधली जागा परत पुसून घेतली. त्यानंतर तसंच मी 2 रूम व्हरांडा असं पुसत बाहेर गेले. तोपर्यंत वेळ पण झाला होता आणि तनूला पण भूक लागलेली, म्हणून म्हटलं किचन अजून पुसायचं वगैरे बाकी होतं, पण म्हटलं पहिल्यांदा भाकरी करून घ्यायच्या, त्याला वाढायचं, कारण त्याला पोहे उपीट असं फारसं आवडत नाही, त्यामुळे त्यानं का उपीट खाल्लं नव्हतं. बाकीचं जेवण काय मी हे बाहेरची कामं करत गॅसवर फोडणीला देऊन शिजत घातली होती. त्यामुळे भात, भाजी, आमटी वगैरे झालं होतं. मी मसुरीची आमटी केली होती, ते झालं होतं. भाकरी केल्या आणि त्याला जेवायला वाढलं. म्हटलं आता ओट्यावर आलीच आहे तर ओट्यावरचं पहिल्यांदा आवरून घेऊया, कारण जाळीमध्ये भांडी होती ती पहिला लावली. त्यानंतर सगळी भांडी बेसिनमध्ये आता भाकरी वगैरे केलेल्या होत्या ती पडलेली ती सगळी घासली आणि ओटा पण गॅस शेगडी वगैरे साबणानं घासून पाण्यानं धुवून घेतलं. म्हणजे म्हटलं एकदा इथं उभी राहिले ना तर इथली कामं अशी पूर्ण करून घ्यायची म्हटलं. तर ते ओट्याला माझ्या असं कटडा छोटा असल्यामुळं ते ट्रॉलीजमध्ये पण असं गळालं होतं, तर ते पण मी सगळं कापडानं पुसून घेतलं, कारण किती जरी नाही म्हटलं ना वरून पाणी असं पडतं. माझा ओटा धुताना तर काय असं ना फरशीवर पण पाणी माझं पडतं, असं जास्त पाणी मारते कदाचित, त्यामुळं सगळं खाली येते. म्हणजे ट्रॉलीज पुसून घेतलं, त्यानंतर किचनची फरशी पण पुसून घेतली सगळी. आणि अजून काय पाणी आलं नव्हतं. मागं 4 दिवसापूर्वी आलेलं ते पहाटेच आलेलं, आणि तोपर्यंत मी चालू करत तोपर्यंत वरची टाकी अर्धी भरली, तोपर्यंत पाणी गेलं. त्यानंतर दिवसभरात पाणी आलं नव्हतं. मग त्यानंतर काय मी गावी गेले. मग नीलच्या बाबांनी भरलं होतं रविवारी आलेलं पाणी, पण आज मी टाकी धुतल्यामुळे खालची टाकी रिकामी केलेली. मग वरची होती ती अर्धी खाली केलेली आहे, खालच्या टाकीमध्ये चढवलेलं आहे. पण आता सकाळपासून कामं केलेली, टॉयलेट बाथरूम वगैरे पण घासून झालं होतं माझं, तर ते सगळं पाणी आता संपत आलं होतं आणि पाणी पण मला अजून भरायचं होतं. पप्पा पप्पा जेवायला या की. तर म्हटलं पाणी आल्याशिवाय कपडे पण मी धुवू शकत नव्हते, कारण आज मी काय गरम पाण्यामध्ये कपडे भिजत पण घालायला म्हणजे मला वेळच नव्हता. हे सगळं बाकीचं करत बसले, त्यामुळे ते मी केलंच नाही. ही वाळलेली कपडे ठेवली, थोडंसं 10-15 मिनिट बसली असेल, तोपर्यंत पाणी आलं. म्हटलं बरं झालं, हातासरची ते पण काम होऊन जाते, कारण मग दुपारनंतर आलं कंटाळा येते पाण्याचे कामं करायला, कारण पाण्याची कामं करायला म्हटलं ना 1-1.5 तास जातो. चावीला पाणी आलं, मग प्यायचं पाणी भरून घेतलं, वरची टाकी दोन्ही भरून घेतल्या. त्यानंतर खाली जी एक पिवळी खाली टाकी आहे ती पण जोडून घेतलेली आहे, ती पण भरून घेतली. सगळी कपडे धुवून घेतली. त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलं. आता थोडीशी पाईपलाईन केल्यामुळे थोडंसं बरं पडतंय, पण तरी पण इकडल्या ह्या बाजूच्या झाडांना ना मोठ्या पाईपनं घालायला लागते पाणी. ते पाणी घालून घेतलं, दारात सगळं पाणी मारून घेतलं. आणि ही सगळी सकाळची कामं आवरायला मला 2:30ला 5 मिनिट कमी होते, म्हणजे 2 वाजून 25 मिनिट, म्हणजे 2:15-5 झाले होते ही सगळी माझी कामं आवरायला. चला तर ताईनो, आजचा व्लॉग इथंच बंद करते. धन्यवाद.